गाइस वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ। मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ तो स्पेशली अशा गोष्टीचा व्हिडिओ ज्याची आजपर्यंत अजून कुठे अशी कंपनी नाही झाली किंवा आजपर्यंत कधी भविष्यातही होणार नाही अशी गोष्ट आपण आज करतोय। जे प्रेमासाठी केलं जातं असं रक्तदान हा सोहळा आज आमचे मित्र दीपक निकुमे यांचे शब्द खातो आज आमची सगळी टीम आज उभी आहे। तर मित्रांनो आजचा हा जो काही स्पेशली व्हिडिओ होणार आहे तो खरंच एक खतरनाक असा होणार आहे। हा प्रत्येकाने स्मरणात ठेवण्यासारखा आहे। आज माझे मित्र बबलू म्हणजेच भाग्योदय आहे इथं मित्र इथं तो सुद्धा आला इथं नाव काय कृष्ण आला आहे त्यासोबत आमचं भास्कर हे मित्र त्याचे मित्र अजून असे प्रत्येकाने आपापल्या सोबत या ठिकाणी आणले ते आणि हा जो रक्तदानाचा सोहळा आहे एकदम खतरनाक अशा पद्धतीने करण्याचा आमचा हेतू आहे। नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। चलो स्टार्ट करू। टाइम फॉर रजिस्ट्रेशन प्रोसेस इज मोस्ट इम्पॉर्टंट। या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी आपलं ब्लडचं जे काही हिमोग्लोबिनची लेवल असते त्या ठिकाणी चेक केलं जाते। त्याच्यावर आपल्याला रक्तदान करण्यास आपण पात्र आहोत की अपात्र याच्यावर समजलं जातं। आज आपण इथं जमलोय ते महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या अंतर्गत आज जो काय हा कार्यक्रम घेण्यात येतोय ते सगळे टीम मेंबर्स या ठिकाणी आहेत। काही प्रमुख उपस्थिती पण आहेत आणि सर्व कार्यक्रमाचे सर्व सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मित्रांनो आज आपण बघितलं तर यांना ही कन्सेप्ट की कशाद्वारे हे आली याच्या मनामध्ये तर ते आपण जाणून घेऊ शकतो। सरांनी राऊत सर या ठिकाणी नमस्कार। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही शासनाची स्वायत्त संस्था आहे। शासनाच्या वतीनं कामगार विभागाच्या वतीनं काही म्हणजे सर्वच कामगारांना ज्या कामगारांचा वेलफेअर फंड येतो म्हणजे 12 रुपये जून महिना आणि डिसेंबर महिन्यामध्ये ज्यांचा वेलफेअर फंड कपात होत असतो त्यांच्यासाठी शासकीय योजना असतात। त्यामध्ये तुमच्याकडे हा इव्हेंट जो आहे आता आपण आजचा जो रक्तदान शिबिर आहे ते आपण कामगार कृती समितीच्या माध्यमातून घेतलेला आहे। त्याला संकल्प म्हणून फाउंडेशन पण सहकार्य करते आणि ही जी संकल्पना आहे ही सात फाउंडेशन आणि कामगार कृती समिती यांनी आम्हाला सांगितले की सर आपल्याला घेता येईल का? ते घेता येतं पण हे फक्त कामगारांसाठी आहे, कामगार कुटुंबियांसाठी आहे। मग कामगार कुटुंबासाठी आपल्याकडे आर्थिक योजना आहे, सांस्कृतिक योजना आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आपण स्वयंरोजगारचे प्रोग्राम सुद्धा राबवतो। हे कामगारांचा जेणेकरून ग्रोथ व्हावा, उन्नती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने याची निर्मिती केलेली आहे आणि या शासनाच्या वतीने प्रोग्राम चालत असते। सर ही कन्सेप्ट म्हणजे तुम्हाला कशामध्ये आता सर हे कसं आहे ही जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये शासनाने त्याच्यामध्ये क्रायटेरिया दिलेला आहे सांस्कृतिक सामाजिक आणि सांस्कृतिक। तर रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रक्ताचा तुटवडा भासू नये। कामगार वर्ग फार मोठ्या प्रमाणावर या इंडस्ट्रीजमध्ये काम करतो आणि कामगार वर्गाचं अपघाताचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात खूपच होतं आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कामगाराला लाईफ टाईममध्ये आपण आता हे आपल्या माध्यमातून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून लाईफ टाईममध्ये त्याला आता जो रक्तदाता आहे रक्तदान करणारा आहे त्याला लॉंग लाईफमध्ये किंवाही एकदा रक्तदान केल्यानंतर त्याला फ्रीमध्ये मिळणार आहे, फ्रीमध्ये मिळणार। पण कुठेही महाराष्ट्रात कुठेही जरी दिला तरी त्याला ते फ्रीमध्ये मिळणार। तर तुम्ही ही जी टीम आपली जमा केली आहे ती कशी आणि कुठून मिळाली ही तुम्हाला सोबत फाउंडेशनच्या माध्यमातून मला कृती समिती जी आहे त्याच्या माध्यमातून त्याचं सहकार्य लाभलेलं आहे आणि शासन योजना राबवत असतो। जास्त करून आम्ही इंडस्ट्रीची हा पार्ट झाला परंतु कामगारांसाठी स्कॉलरशिप योजना म्हणजे कामगारांच्या मुलांसाठी स्कॉलरशिप योजना आहे। 2000 पासून ते 50,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप आहे। त्याच्यामध्ये क्रीडा आहे, त्याचबरोबर समजा पुस्तकाची ज्यांचं 5 लाखाच्या आत उत्पन्न आहे 5 आणि 5 लाखाच्या तर त्या मुलांसाठी आपल्याकडे पुस्तकं खरेदी करतात। ओन्ली टेक्स्ट पाठ्यपुस्तकाची आहे जी खरेदी केली जाते त्याची निधी रक्कम त्यांना दिली जाते। सुविधा असतात समाजापर्यंत जात नाही। जर काय वाटलं तर सगळ्यांची प्रत्यक्षात पर्सनली भेटू शकता। त्यांची टीम जी आहे त्यांना कधी तुम्ही भेटू शकता आणि ही माहिती इझिली तुमच्यापर्यंत ही अवेलेबल असेल। तर सगळ्यांचं हे जे कार्य आहे त्याला खरंच सलूट मित्रांनो खरंच प्रत्येकाचं हे स्वागत आपण या
याच्यातून कळतोय आणि याचा जो रिस्पॉन्स आहे तर तुम्हाला पाहायला मिळतोच आहे. आजकाल तुम्हाला कसं वाटतं की नाही मला नाही पहिल्यांदाच आहे ना हा एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही आतापर्यंत इंडस्ट्री झोनमध्ये मी कार्यक्रम केलेला आहे एखाद्या कंपनीच्या आस्थापनामध्ये हो पण आता हा पहिल्यांदाच हा कार्यक्रम कामगार कृती समितीच्या माध्यमातून जे मोठं सहकार्य लाभलेलं आहे याच्यामध्ये अडवाणी सर आहेत उडाडे सर आहेत दत्ता दगडे सर आहेत सरकड आहेत आणि आता कार्यक्रमाला माननीय सर काळेसाहेब HR टेल्कोचे आलेले आहेत म्हणजे यांच्या माध्यमातून ही जी संकल्पना आहे कामगारांचा जो रिस्पॉन्स आहे जो मोठा पाठिंबा म्हणावा लागतो तो फार मोठ्या म्हणजे मला फार आवडून एक विषय करावा लागेल असं की कामगारांचे कुटुंबीय सुद्धा फार महत्वाचं आहे फॅमिलीच्या बॉन्डिंग एकदम होते सगळ्यात महत्वाचं तेच आहे रक्तदान ही अशी गोष्ट आहे की कधी भविष्यामध्ये पण फॅक्टरी होणार नाही हे फक्त इथे बॉन्डिंगनेच तयार होणार आणि ते व्हायलाच पाहिजे आणि हे नातं आहे हे रक्ताचं नातं म्हणलं जातं हे कुटुंबापेक्षा रक्ताचं नातं आहे तेव्हा तिथे गरज आहे तिथं ते रक्त गेलंच पाहिजे आणि हे आपण जे काही कार्य करतोय त्याला खरंच सलाम पुन्हा भेटू. चला मित्रांनो सगळ्या टीमला धन्यवाद. साहित्य संमेलनाचे हे जे उपाध्यक्ष आपल्या खेड तालुक्याचे तर त्यांनी पण आज या ठिकाणी बघतो असं त्यांनी खूपदा दान केलं आहे 6 वेळा प्लाझ्मा पण दिलेला आहे ते प्लाझ्मा सुद्धा दान केलं आहे त्यांनी. राजगड शहरामध्ये कोरोना वॉरियर म्हणून स्थापन केला होता त्या ग्रुपच्या माध्यमातून 700 प्लाझ्मा अच्छा प्लाझ्मा कोरोनाच्या काळामध्ये खूप मोठं सहकार्य आहे सरांचं खरंच सर धन्यवाद. चला मित्रांनो भाग्योदय तयार आहे रक्तदान करण्यासाठी चांगला उत्साह आहे. कितवंदा गवतोय भावा तू कितवंदा गवतोय अरे वा कॉंग्रॅच्युलेशन. काय नाही घाबरायचं नाही आम्ही आहेच व्यवस्थित कर काय नाही. मित्रांनो रक्तदान करून 6 महिने झालेत आणि पुन्हा एकदा आपण रक्तदान करण्यासाठी सज्ज होतो या ठिकाणी. एन्जॉय करू रक्तदानाचं. आपण जर बघू शकता की रक्तदान करताना सुद्धा माणूस आनंदाने करू शकतो. फक्त पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये पाहिजे. सकारात्मकता ठेवून एखादी गोष्ट केली पॉझिटिव्ह पद्धतीने कशी कार्यास लागते त्याचं उदाहरण म्हणजे रक्तदान. फक्त आपल्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी नाही आली पाहिजे. हेल्दी खा एक्सरसाइज किंवा बस बाकी सगळं व्यवस्थित असतं. त्याचा मोठ्या उत्साह चालू आहे आणि आमचे डॉक्टर सुरज दाडगे 6 महिन्यापूर्वी रक्तदान केल्यानंतर पुन्हा एकदा रक्तदानासाठी सज्ज झालेलं आहे. तसेच आपण पाहू शकता की बहुसंख्येनं महिला रक्तदानात सहभागी झालेल्या आहेत आणि आतापर्यंत जवळपास 150च्या जास्त आकडा रक्तदानाचा झालेला आहे. फायनली नाश्त्याचं नियोजन खेळला कृष्णा आणि भास्करनी केलंय. भास्कर धन्यवाद भावाची चहा घेऊन आल्याबद्दल धन्यवाद. खूप